हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे ना मी दाबेली बनवली आहे. तर ही दाबेली मी कशी बनवली याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. एकदम इझी पद्धतीने मी बनवलेली आहे. तर त्यासाठी ना मी इथे 7 मीडियम साईजचे जे बटाटे आहेत ना ते बॉईल करून घेतले. आणि हे जे बॉईल केलेले बटाटे आहेत ना तर त्यांचं सालसुद्धा काढून घेतलं. तर हे मी 7 बटाटे घेतले टोटल. तर दाबेली बनवण्यासाठी ना आपल्याला एक रेडीमेड दाबेली मसाला घ्यायचा आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल आहे ना तो घ्या. तर मला हा माझ्या फ्रेंडनी दिला होता, ॲक्च्युली माझ्याकडे अवेलेबल नव्हता हा, तर तोच मी इकडे यूज करते आहे. आणि एका पॅनमध्ये म्हणजे आपल्याला एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं. तर त्यामध्ये ना मी असंच थोडंसं अंदाजे 3 चमचे तेल टाकलं. तेल आहे ना चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे. तर कोणते कोणते मसाले, तर इथे ना मी मोठा 3 चमचा दाबेलीचा मसाला घेतला आहे. आणि आहे ना पाव चम्मच मी धने पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला घेतला. आणि लाल तिखट आहे ना तर ते मी अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर आहे ना हे सगळे मसाले टाकायचे. आणि गॅस एकदम बारीक करा, नाही तर तुमचे सगळे मसाले जळून जातील. मसाला आहे ना थोडासा चांगला तेलात परतल्यानंतर आपल्याला यामध्ये ना आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं. तर हे ना मी चिंचेचं पाणी घरीच बनवलेलं आहे. तर हे चिंचेचं पाणी मी कसं बनवलं तर तुम्ही माझं यूट्यूबवर पाणीपुरीचा किंवा शेवपुरीचा व्हिडिओ बघू शकता. तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की हे गोड चिंचेचं पाणी मी कसं बनवलं. तर ते माझ्याकडे अवेलेबल होतं. तर मी इथे ना ते असं मीडियम साईजची पळी होत्या 2, तर ते मी इथे 2 पळ्या टाकून घेतलं. ते यामध्ये ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ते थोडंसं परतून झाल्यानंतर आपण जे बॉईल केलेले बटाटे होते ते यामध्ये टाकायचे. आणि हे बटाटे ना आपल्याला ते सगळे स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे ना सगळं ते एकत्र मसाला आणि हा बटाटा असं चांगला मिक्स होईल. बटाटा आणि मसाला हा सगळा मिक्स झाल्यानंतर आहे ना आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. तर मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं आहे. आणि यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं आता थोडंसं, कारण हे मिश्रण आहे ना खूप घट्ट असतं. तर त्याला आपल्याला थोडंसं सेमी फ्लुइड कन्सिस्टन्सी करायला आपल्याला थोडं पाणी टाकायचं. तर मी इथे ना थोडं थोडं करून पाणी टाकलं. तर तुम्ही 1 वाटी पाणी पूर्ण टाकू शकता. मी थोडंसं पहिलं पाणी टाकून घेतलं आणि ते पूर्ण मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर जे राहिलेलं पाणी होतं ना तर ते टाकून घेतलं. आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला ना त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे. थोडंसं जो आंबट गोडपणा असं येतो ना तर ते दाबेलीच्या मिश्रणाला तर ते खूप छान लागतं. त्यामुळे मी इथे ना अर्धा चम्मचपेक्षा थोडीशी जास्त साखर टाकली. आणि साखर टाकून आहे ना हे मिक्स करायचं पूर्ण आणि गॅस बंद करून द्यायचा. तर तुम्ही इकडे बघा पाणी आहे ना यामध्ये टाकलेलं, तर ते असं थोडंसं आटलं. आणि आता आपल्याला या स्टेजला पूर्ण गॅस बंद करायचं साखर टाकून झाल्यानंतर. हीच आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे दाबेलीच्या मसाल्याची. आपल्याला खूप तसं घट्ट मसाला नाही करायचा, हा थंड झाल्यावर थोडंसं घट्टच होतं. आणि आता आपण आहे ना एका प्लेटमध्ये हा जो दाबेलीचा सगळा मसाला आहे बनलेला बटाट्याचं मिश्रण, तर ते सगळं काढून घ्यायचं. आणि आपण आहे ना दुसरीकडे कांदा आणि कोथिंबीर बारीक एकदम चिरून घ्यायचं. तर प्लेटमध्ये आपण जो बटाट्याचं सगळं मिश्रण काढलेलं ना तर त्यावर आता आपल्याला ही कोथिंबीर टाकायची, गार्निश करून घ्यायचं म्हणजे आता ह्याला. तर यामध्ये आपण कोथिंबीर, एकदम जी बारीक शेव असते ना 0 नंबरची, तर ती शेवसुद्धा मी इथे टाकली आहे. तर इथे भेळ शेव 0 नंबरवालं ते अवेलेबल होतं, तर मी ती यूज केली आहे. तर ही शेव टाकून झाल्यानंतर आहे ना आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत. तर काही आपल्याला म्हणजे मार्केटमध्ये रेडीमेडसुद्धा ते खारे शेंगदाणे भेटतात, तर ते माझ्याकडे होते, तर तेच मी इथे टाकलेत. तर हे सगळं टाकून झाल्यानंतर इथे माझं गार्निशिंग फिनिश होतं. माझ्याकडे काय म्हणजे ते जे डाळिंब सोललेलं ते काय नव्हतं माझ्याकडे अवेलेबल, पण काही लोक ते पण टाकतात, त्यानेसुद्धा खूप छान दिसतं असं दाबेली. तर माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी जे होतं त्यामध्ये हा मसाला छान रेडी केला. आणि आता काय करायचं, आपल्याला एक पाव घ्यायचा आहे आणि तो पाव आहे ना मधून कट करायचा. आणि आपण जे चिंचेचं गोड पाणी बनवलेलं आहे म्हणजे जे घट्ट, तर तेच घ्यायचं. जी गोड चटणी म्हणू शकतो आपण त्याला, चिंचेची गोड चटणी. तर ती चटणी आहे ना मी इथे 1 चमचा एका पावावर खाली टाकून घेतली. आणि एक मोठा असा टेबलस्पूनचा एकदम भरून आहे ना तो मसाला घ्यायचा दाबेलीचा बटाट्याचा मिश्रण, आणि ते या पावावर टाकायचं.
ते टाकून झाल्यानंतर यामध्ये आपण जे थोडेसे खारे शेंगदाणे होते ते सुद्धा टाकायचे आणि वरून थोडासा कांदा पण टाकायचा. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आहे ना आपल्याला तो वरचा पाव आहे ना या पाववर असा ठेवून हे पूर्ण क्लोज करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जर तुमचा असा एक्स्ट्रा असं दाबेलीचा जो म्हणजे फिलिंग आहे ते जर बाहेर आलं असेल तर ते थोडंसं प्रेस करून आतमध्ये व्यवस्थित आपल्याला हे भरून घ्यायचं आणि आहे ना शेव लावून घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही जी ही स्टेप आहे शेव लावायची ती तुम्ही लास्टला सुद्धा करू शकता किंवा आत्ता पण करू शकता. तर मी आत्ताच शेव लावून घेतले होते. तुम्ही इकडे बघा हे सगळे जे पाव आहेत ते छान असे मस्त मी फील करून रेडी करून घेतलेत. आणि आता आपल्याला याला भाजायचं आहे. तर मी काय केलं एक तवा घेतला तर तव्यावर आहे ना मी सॉल्टेड बटर टाकलं. तर बटर मी थोडंसंच टाकलं आहे अर्धा चम्मच आणि ते मेल्ट झालं ना तर त्यामध्ये मी हे पाव टाकले आणि एक एक करून असे 4 पाव ठेवून घेतले आणि दोन्ही साईडून आता हे छान पाव भाजून घ्यायचे. तर आपण जी शेव आत्ताच टाकली होती ना तर तीसुद्धा थोडीशी मस्त अशी क्रंची होते असं आत्ता आधीच टाकल्यामुळे आणि टेस्टसुद्धा खूप मस्त लागते. तर तुम्हीसुद्धा असं करू शकता किंवा जर तुम्हाला नंतर शेव टाकायची आहे पाव भाजून झाल्यानंतर तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. तर मी दोन्ही साईडून इकडे पाव भाजून घेतले. एकदम मीडियम गॅसवर आपल्याला भाजायचं आहे म्हणजे आतमधला तो जो बटाट्याचं मिश्रण आहे तर ते सुद्धा थोडंसं गरम होईल आतपर्यंत जर थंड असेल तर. त्याच्यामुळे कमी गॅस ठेवून आहे ना व्यवस्थित दोन्ही साईडून हे पाव असे थोडेसे क्रंची म्हणजे असं क्रिस्प होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. तर तुम्ही इकडे बघा हा पाव खालून चांगला भाजलेला आहे, ब्राऊन कलर आला आहे त्याला म्हणजे ते असं थोडंसं क्रिस्पीनेस यायला सुरुवात झाली आहे. तर म्हणून मी हे वरच्या साईडला म्हणजे फ्लिप केलं म्हणजे खालची बाजू वर घेतली. तर अशा प्रकारे दोन्ही साईडून हे चांगले पाव भाजून घ्यायचे आणि तुम्ही गरमागरम ही दाबेली सर्व करू शकताय. तर ही इतकी इझी आहे. थोडंसं प्रिपरेशन आपल्याला लागतं. ती जी चिंचेची गोड चटणी आहे तर ती एक मस्त टेस्ट देते दाबेलीला आणि ती आपल्याला थोडी आधी बनवून ठेवायला लागते. तर ती बनवली तुमच्याकडे असेल दाबेली मसाला रेडीमेड असेल तर एकदम पटकन बनतं. तर तुम्ही इकडे बघा दाबेली सगळ्या रेडी झालेल्या आहेत. गेस्ट वगैरे आल्यावर तुम्ही ही रेसिपी त्यांना ब्रेकफास्ट किंवा असं म्हणून खाऊ घालू शकता आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.